बाल सुधारगृह की छळछावणी, मुलींच्या बेडरूम मध्ये कोणी लावले सीसीटीव्ही, पोट दुखतंय तर प्रेग्नेंटी टेस्ट। हा सगळा प्रकार आहे छत्रपती संभाजीनगर मधील बाल सुधारगृहातील। मागील काही दिवसांपूर्वी बाल सुधारगृहातील 9 मुली पळून गेल्या होत्या। त्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले, त्यांना बाल सुधारगृहात सुद्धा टाकले। मात्र त्या मुलींनी नंतर बाल सुधारगृहातून का पळून गेल्या याचा खुलासा केला आणि सगळ्यांना धक्का बसला। हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेऊया। हा संभाजीनगर मधील व्हिडिओ। संभाजीनगर मधील बाल सुधारगृहातून 9 अल्पवयीन मुली पळून गेल्या। जालना रोड वरून पळून जाताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि सर्व मुलींना पकडून पुन्हा बाल सुधारगृहात आणण्यात आलं। या मुली बाल सुधारगृहातून का पळून गेल्या ही चौकशी झाली आणि या चौकशीमध्ये मुलींनी धक्कादायक माहिती दिली। बाल सुधारगृहात ज्या खोलीत मुली कपडे बदलतात त्या खोलीत सीसीटीव्ही बसवण्यात आले होते। बाल सुधारगृहात आणलेल्या मुलींवर शुद्ध जल फवारणी केली जात होती। एखाद्या मुलीने पोटदुखीची तक्रार केली तर तिची थेट गर्भधारण टेस्ट केली जात होती। एवढंच नव्हे तर मुली आजारी पडल्या तर सगळ्यांना एकाच प्रकारचे औषध दिले जात होते। बाल सुधारगृहातील अनेक मुली अनेक दिवस आजारी राहायच्या। ज्या मुलींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्या मुलींच्या हातावर जखमांचे वण सुद्धा होते। पळून गेलेल्या मुलींनी बाल कल्याण समिती समोर हे सगळे जबाब दिले आहेत। नमस्कार, मी हर्षू ठाकूर। छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप हॉस्टेलमधून मुली पळाल्या म्हणून ह्या चर्चेला उधाण आलेला आहे। पण मुली कशासाठी पळाल्या, मुलींना त्रास काय आहे हे कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही। जेव्हा मुली बाल सुधारगृहामधून पळून कोर्टामध्ये गेल्या, कोर्टामधून एका ऍडव्होकेटच्या नंबरवरून मला फोन केला आणि मला त्या मुलीने असं सांगितलं की हर्षूताई, तुम्ही जर अर्ध्या तासात येऊन आमची पीडा, आम्हाला काय तकलीफ झाली आहे ह्या गोष्टी जर तुम्ही जाणून घेतल्या नाही तर आम्ही आमचा जीव देऊ, आम्ही आत्महत्या करू। त्याच्यानंतर मी कोर्टात गेल्यावरती पाहिलं म्हणजे जे दृश्य पाहिलं ते खरंच खूप भयंकर होतं। सगळ्या मुलींनी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता। सगळ्या मुलींचे हात रक्तबंबाळ झालेले होते। त्यांनी स्वतःला काच वगैरे मारून घेतलेले, डीप कट होते हाताला। 8 मुलींच्या हातावर हे कट होते। त्याच्यानंतर त्या मुली पोलीसच्या व्हॅनमध्ये, दामिनी पथकमध्ये सुद्धा बसत नव्हत्या। का तर त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला न्याय पाहिजे आणि जे काही हे आमच्यासोबत घडलंय, जे काही आम्हाला मानसिक शारीरिक टॉर्चर झालेलं आहे, त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला टॉर्चर झाले, आम्हाला टॉर्चर झाले, आम्हाला सीपी ऑफिसला नाही, आम्हाला एसपी समोर थांबवा, आम्हाला तिथंच बोलायचंय। पण असं न करता, मुलींची पीडा ऐकून न घेता डायरेक्ट समितीकडे गाडी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण मुलींनी गाडीमध्ये सुद्धा भरपूर धिंगाणा केला। त्याच्यानंतर गाडी छावणीच्या पोलीस आयुक्तामध्ये नेण्यात आली आणि मेडिकल वगैरे न करता डायरेक्ट समितीकडे गाडी नेण्यात आली, बाल कल्याण समितीकडे। मुलींचं म्हणणं असं आहे की त्यांच्या चेंजिंग रूम मध्ये, म्हणजे त्यांच्या रूम मध्ये कॅमेरे आहेत, तिथंच त्यांना कपडे वगैरे बदलावं लागतं। काहीही आजार झाला तर एकाच प्रकारची गोळी असते, त्याच्यानं पण त्यांच्या बॉडीवर रिॲक्शन होतात। दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्या पीडित मुली आहेत त्यांना ते अशुद्ध मानतात। म्हणजे काहीतरी येशूचं पवित्र जल असतो, पवित्र पाणी त्यांच्यावर मारून त्यांना पवित्र केलं जातंय। एवढंच नाही होतं, त्यांच्या कपाळावरती एका प्रकारचं तेल लावून त्याच्यावर क्रॉस काढण्यात येत आहे। एवढंच नव्हे तर तक्रारी बॉक्समध्ये तक्रार केल्यावरती मुलींना जिथे कॅमेरा लावलेला नाही तिथं जाऊन मारहाण करत आहेत। एका मुलीचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, तिने स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की एक प्रकरण असंच काहीतरी मध्ये झालं हॉस्टेलमध्ये, तर तिला बेदम मारहाण करण्यात आली। तिच्या डोक्यामध्ये 2-3 जागी मुका मार होता आणि तिच्या तोंडातून रक्त येजेपर्यंत तिला मारलं। ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी, बाल सुधारगृह हे असतो कशासाठी? आज त्या मुली पळाल्या, त्या एवढ्या भयानक रित्या झाल्यात, आज पोरी त्या आज निडर होऊन त्या पळाल्या। म्हणजे एक विषय असा आहे की त्यांना किती हा त्रास सहन करावा लागला आहे आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपले मुद्दे मांडलेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही जी काही घटना घडलेली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी, समजा आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी, सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की मुलींच्या जीवाचा प्रश्न इथं निर्माण होतोय।
काय तपास सुरू आहे सांगा. या ज्या 9 मुली पळून गेलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशानुसार 3 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये विचारपूस किंवा चौकशी करत आहेत. ज्या मुली पळून गेल्या होत्या त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे, त्यांची स्टेटमेंट नोंदवलेली आहेत. या व्यतिरिक्त त्या बालगृहामध्ये इतर ज्या आणखी 80 मुली होत्या त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस सुरू आहे. याबाबतचा काही अहवाल तुम्ही कोणाला सादर करणार आहात? याच्यामध्ये चौकशी सुरू आहे. संबंधित विभागाला त्याच्यामध्ये परत पुढचा अहवाल सादर करतात. सगळ्या मुली सापडल्या? हो. या सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी बाल विकास उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे आणि त्यांना एका आठवड्यामध्ये अहवाल देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर मधील बाल सुधारगृहातील हा प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे राज्यात अशी अनेक बाल सुधारगृह आहेत, त्यांच्या दाराआड काय चालतं हे एक गुढच आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या बाल सुधारगृहाच्या प्रकारानंतर आता राज्य सरकार बाल सुधारगृहाचे ऑडिट करणार का, हाही प्रश्न आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.